या हॉस्पिटलचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झाले त्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना मी आम्हाला मार्गदर्शन करावे म्हणून विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे आणि माझे 14 कार्यक्रम आहेत आज दिवसभरात. त्याच्यामुळे ज्यांना आधी वेळ दिला आहे तिथे वेळेवर पोचलं पाहिजे, नाही तर लोक वाट पाहत राहतात. आणि खरं तर माझी इथून निघायची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे कुणाचीही नावं न घेता चेतनदादांनी जी नावं घेतली आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर कामटे स्पाईल्स क्लिनिक, शर्मिलाताई आणि डॉक्टर कुणाल यांच्या प्रयत्नातून झालेलं हे क्लिनिक. चेतनदादा, तुम्ही म्हणाला की काही विषय असे आहेत जे समाजात बोलण्यासाठी आपल्याला अनेक वेळा अडचणी येतात, पण मला वाटतं काळ बदलत चालला आहे, लोकही बदलत चालले आहेत आणि शिक्षण आणि विज्ञानामुळे आज अनेक विषय जे खरंच समाजात आपण मनमोकळेपणे बोलत नव्हतो त्याची एक चर्चा, अकॅडमिक चर्चा आज समाजात होते. ही आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण शिक्षण आणि सायंटिफिक टेम्पर, बदल कशातून येतो, समता कशातून येते, तर ती शिक्षणातून येते. जे समाजामध्ये तुमचा जन्म कुठल्या घरात झाला, कुठल्या जातीत धर्मात झाला हे विचारत नाही, पण IIT IIM याचा जर छापा तुमच्या कपाळावर असेल तर समाजात अर्थातच पटकन तुम्हाला मान सन्मान मिळतो, कारण का तुम्ही अशा संस्थेत शिकलेले आहात की जी हुशार लोकांसाठीच असते. त्याच्यामुळे समता ही कशातून येते, ती जाती धर्म आणि भेदभावातून येत नाही, ती शिक्षणातून येते. हे माझं स्वतःचं मत आणि माझा अनुभव आहे. मी कधीच कोणाची जात धर्म बघत नाही, मी पहिलं क्वालिफिकेशन बघते आणि तो कदाचित माझाही एक कॉम्प्लेक्स असेल, कारण मला अनेक वेळा असं वाटतं की म्हणजे मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण एक तर मार्कही पडले नाहीत आणि दुसरं मला रक्ताची भीती वाटते. त्याच्यामुळे डॉक्टरहून काही उपयोगही झाला नसता, कारण रक्त बघितल्यावर डॉक्टरच चक्कर पाडू येऊन पडणार असेल तर उपयोग काय त्या डॉक्टराचा, आणि एक सीट पण वाया घालवली असती. पण मी मायक्रोबायोलॉजिस्ट बाय प्रोफेशन आहे आणि कोविडच्या काळामध्ये खरं तर डॉक्टरांचं एक वेगळं रूप आपण सगळ्यांनी पाहिलं. प्रत्येक वेळी कोविडच्या काळात नक्की कोणालाच माहिती नव्हतं काय चाललं आहे, खूप कमी त्याच्यावर अभ्यास किंवा सायन्सनी त्याच्यावर खूप कमी त्या काळामध्ये आपल्याला माहिती होती, पण प्रत्येकाला डॉक्टरनी जो आधार दिला, मला असं वाटतं की तो काळ असा होता की पांडुरंगाचं रूप कुठात पाहिलं असेल तर कोविडच्या काळात प्रत्येकाने डॉक्टरामध्ये ते रूप पाहिलेलं आहे. आणि डॉक्टरांनीही 24 तास काम करून 3 लेअर मास्क काय आहे, 1 लेअर मास्क काय, काही कोणाला माहिती नव्हतं. मास्क लावायचं एवढंच माहिती होतं. मग ते अंगणवाडी सेविका असतील, प्रशासन असेल आणि जे कोणी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सगळ्यात पुढे लीड म्हणजे ते युद्ध होतं, त्याला सगळ्यात पुढे कोणी जाऊन त्या युद्धाला खरं तर पुढचे लोक असतील तर ते डॉक्टर आणि त्यांच्याबरोबरची सगळी यंत्रणा असेल. मास्क लावायचा, मग कोविड आहे नाही आहे, मग कोणाला हात लावायचा, अंतर किती ठेवायचं, या गोष्टी हळूहळू येत झाल्या. मग लॉकडाऊन करायचं नाही करायचं, लॉकडाऊन सगळ्यांना होतं, पण 2 समाजातले असे घटक होते ज्यांना एक दिवसाचाही लॉकडाऊन झाला नाही, तो म्हणजे डॉक्टर आणि दुसरा म्हणजे ह्या देशात काळ्या मातीला इमान राखणारा शेतकरी. कारण तुम्ही बघितलं असेल पूर्ण काळामध्ये एकही दिवस एकही अन्नाचा तुटवता हा कुठेही या देशात झाला नाही. याचं कारण या देशाच्या प्रत्येक म्हणजे तुम्ही इथे बसलेले जे कोणी असाल ना ते सगळे कोविडमध्ये गावी गेला होता. कुणालाही फोन करा तो गावी होता, नाही तर शेतात होता. कुणालाही फोन करा, आमचे अर्धे नेते पण गावीच होते सगळे, कुठल्याही पक्षाचे, सगळ्यांना फोन करा, कुठे नाही रानात आहे, रानात काय करतो, नाही कोविड आहे ना, तिथे बसायला जागा नाही, फिरायला जागा नाही, आम्ही आपल्या इथे मोकळ्यात फिरतो आहे. अशी अनेक गावच्या गावं आहेत या महाराष्ट्रामध्ये जिथे कोविड पोचलाच नाही, कारण का त्या गावांनी इतकं चांगलं नियोजन केलं, अंतर ठेवलं, जे कोणी आपले SOPs होते ते 100% गावांनी पाळले आणि त्याच्यामुळे कोविड अनेक गावांमध्ये पोचला नाही. त्यामुळे शहरीकरण आणि ग्रामीण भाग याचं आत्मचिंतन म्हणजे जेव्हा अडचण आली तेव्हा गावाकडे आणि साजरा करायला शहराकडे, अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची झालेली आहे.
पण हा एक कोविडचा भाग, पण याबरोबरच डॉक्टरांनी सगळ्यांनी जे कष्ट केले हे खूप कौतुकाची अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाचा एक कोर स्ट्रेंथ आणि एक इंटरेस्ट असतो प्रत्येक डॉक्टराचा. तर ह्या कामटे दाम्पत्यांनी हे जे क्लिनिक सुरू केलेले आहेत, मी ही सगळं त्यांचं क्लिनिक पाहिले. त्याच्यात प्रायव्हसी, शौचालय, केवढी छोटीची गोष्ट असते, पण एका महिलेलाच तिचं दुःख माहिती असतं की शौचालय असणं आणि एक स्वच्छ शौचालय असणं ही किती महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि तेही त्यांनी अनेक रूम्समध्ये अटॅच केलं आहे. ऐकताना खूप छोटीशी गोष्ट वाटते, पण जेव्हा तुम्ही पेशंट असता तेव्हा स्वतःसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आणि क्लिनिक्स मुंबई असेल, पुण्यात असेल, दौंडमध्ये शर्मिलाताई तिथले आहेत आणि आज तिथे येऊन 5 क्लिनिक्स पुणे आणि मुंबईमध्ये सगळ्यांच्या मदतीने काढली आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्हीची त्यांनी सांगड घातली. म्हणजे काही लोकांचा ॲलोपॅथीवर विश्वास असतो, काही आयुर्वेदाचा असतो आणि काही होमिओपॅथीवर असतो. आणि मला आनंद वाटतो आहे की डॉक्टरांच्याच कुणालांच्या भाषेतच आलं तुम्ही, म्हणजे तुमचं खरं तर आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून आभार मानले पाहिजेत की क्वॅक्सचा उल्लेख तुम्ही केला. साधारण क्वॅकचा उल्लेख कोणी करत नाही, कारण भोंदू डॉक्टर आणि त्याच्यातून देणाऱ्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी समाजात वाढत चालल्या. हे तुम्ही एक डॉक्टर म्हणून कबूल केलं, ह्याबद्दल मी तुमचे खरं आभार मानते. कारण स्वतःच्या फ्रटर्निटीबद्दल असं मन मोकळेपणे खरं मत मांडणं, याला पण हिंमत लागते. आणि आजकाल तर बरंच बोलायला हिंमत लागते. पण ह्या गोष्टी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आहेत. श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा ही हानिकारक असते. आणि आपल्या देशामध्ये, या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी सातत्याने एक गोष्ट मांडली पाहिजे, देश कुठला पुढे जातो, जो सायंटिफिक टेम्पर असतो. त्याच्यामुळे सायन्स आणि विज्ञानाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. योगायोगाने कालच मी इंदापूरला होते आणि वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये मी गेले होते. आणि वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये गेल्यानंतर त्या वालचंद नगर इंडस्ट्रीजला 1908मध्ये सुरू झाली, म्हणजे जवळपास 125 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत. आणि तिथे जेव्हा मी फिरत होते तेव्हा मिसाईल्स असतील, चंद्रयानचे भाग असतील, हे वालचंद नगरमधून जातात. आणि मला ते सांगत होते की डिफेन्स एक्सपोला जेव्हा आम्ही जातो किंवा चंद्रावर आपण शटल्स किंवा ह्या मोठ्या मिग्जला असतो, तेव्हा एक त्याचा महत्त्वाचा भाग हा वालचंद नगरमध्ये गेले 125 वर्ष बनतो आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे आपल्या भागांमधून कुठे कुठे पोचलं आहे, म्हणजे आपल्याला कधी माहिती नसतं कदाचित. किंवा सिरम इन्स्टिट्यूट, जिथे मी चेतनदादांचे मनपूर्वक आभार मानते. तेव्हा चेतनदादांना आम्ही खरं हसायचो त्या काळात, पण म्हणायचं चेतनदादा केवढी मोठी रिस्क घेत आहेत बापरे. जेव्हा कोविड झाला तेव्हा सगळ्यात जास्ती ट्रायल्स कुठे झाले असतील तर ते चेतनदादांच्या भागात झाले. आणि कोणी तेव्हा इंजेक्शन घेऊ अशा त्याच्यात, पण चेतनदादा स्वतः म्हणाले की बाकी कोणी घ्यायचं नाही, मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, पहिलं ट्रायल माझ्यावर होईल. आणि पहिलं ट्रायल त्यांच्यावर सिरम इन्स्टिट्यूटनी केलं. त्यांनी स्वतः बघितलं, 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे, काही नाही झाल्यानंतर मग बाकीच्यांना त्यांच्या दिलं. म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांनी कोविडचं वॅक्सिन पहिलं कोणी घेतलं असेल तर त्यांच्या भागातल्या लोकांनी, ती रिस्क होती, कुणाला माहिती नव्हतं त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत. पण हे आपण सगळ्यांनी मिळून जे करायचं असतं, त्याच्यात एक समाज म्हणून ज्या पद्धतीने सगळ्या डॉक्टरांनी त्याच्यात लक्ष घातलं, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवर्जून मी आज उल्लेख करू इच्छिते की डॉक्टरांचा एक वेगळा मुद्दा आहे की डॉक्टरांवर आजकाल हल्ले वाढायला लागले. आणि एखादी घटना जर हॉस्पिटलमध्ये घडली म्हणून काय त्याचं हॉस्पिटल तोडायचा खरंच आपल्याला अधिकार नाही. आपल्याकडे देशात यंत्रणा आहे ना, तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, मदत मागू शकता जर तुमच्याकडे अडचण झाली असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यावर अन्याय झाला. पण ज्या पद्धतीने डॉक्टरांवर हल्ले होत आहेत हे चुकीचं आहे. आणि त्याच्या विरोधात एक कायदा हा कैलासवासी R.R. पाटील जेव्हा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा R.R. पाटलांनी एक कायदा केला होता. डॉक्टर कुठे गेले डॉक्टर, तिथे बसले डॉक्टर घुले आणि डॉक्टरांनी सगळ्यांनी मिळून एकत्र तो कायदा बनवला होता की कुठलाही पत्रकार आणि कुठलाही डॉक्टर त्याला हात लावायचा किंवा त्याची मारहाण करायचा अधिकार कुणालाही नाही, तुम्ही यंत्रणेप्रमाणे जा. आणि तोच कायदा आज देशामध्ये पार्लमेंटमध्ये प्रलंबित आहे. मागच्या एक
15 दिवसापूर्वीच डॉक्टर शशी थरूर यांनीही तो विषय पार्लमेंटमध्ये मांडला आहे आणि आमची सगळ्यांचीही केंद्र सरकारला विनंती आहे, हा काही राजकीय विषय नाही, हा काही ते विरुद्ध आम्ही हा विषयच नाही, पण काही समाजातले विषय आहेत ज्याच्यात चर्चा होऊन मार्ग निघाला पाहिजे. आणि आमची आग्रहाची विनंती केंद्र सरकारलाही सातत्याने आहे की डॉक्टरांच्या विरोधात ज्या गोष्टी आता होत आहेत किंवा तोडफोड होते त्याच्या विरोधात डॉक्टर्स प्रोटेक्शन हा कायदा लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ही अनेक दिवसाची डॉक्टर संघटनाची मागणी आहे, तीही पुढे न्यायची तातडीने गरज आहे. आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. विज्ञान टेक्नॉलॉजी मी बघत होते, त्या टेक्नॉलॉजीमध्ये किती गोष्टी आजकाल व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच सायंटिफिक टेम्परचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घ्यावा. खरं तर इथे आल्यावर अडचण मला चेतनदादा आणखीन वेगळी अशी होते की तुमचं हॉस्पिटल भरभराटाने चालावं असं कसं म्हणायचं. दुकान मोठं होऊ दे म्हणू द्या, पण हॉस्पिटलमध्ये जास्ती पेशंट्स यावे किंवा तुमचं मोठं व्हावं अशा शुभेच्छा कसं, म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जायला. मग जाताना भाषण संपवताना एवढंच म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. त्याच्यामुळे तुम्ही जर समाजामध्ये जर प्रिकॉशन कशा घेता येतील ह्याचंही जर तुम्ही ह्या संपूर्ण आपल्या भागामध्ये लोकांना सांगितलं की काय केलं तर आपल्याला आजार होणार नाहीत, तीही एक मोठी कामगिरी तुमच्या वतीने होईल. पण माझा विश्वास आहे की ज्या लोकांना हे जे काही प्रश्न येत असतील त्याला कमी किमतीत चांगली प्रेमाने जी सेवा आपण देत आला ती ह्याही भागात आपण इथून पुढे देत राहाल. किंवा अर्धा खरं तर पेशंट डॉक्टरचा कॉन्फिडन्स बघूनच बरा होतो. आपला डॉक्टर आला की वाटतं हां ठीक आहे ब्लड प्रेशर वाढलं, आता डॉक्टर आला आता मी बरं आहे. त्याच्यामुळे ते वाढलेलं ब्लड प्रेशर त्या डॉक्टरलाच बघून 50% कमी होतं आणि त्यांनी एकदा सांगितलं एकदम बरं आहे काहीच नाही मी तर आणि नॉर्मलला येतं. त्यामुळे तुमच्या दोघांचा स्वभाव तुमची कामाची पद्धत बघून ज्याला एक पर्सनल डॉक्टर किंवा माझ्या लहानपणी एक फॅमिली डॉक्टर नावाचा कॉन्सेप्ट होता जो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आता सगळ्यांचा मशीनवर विश्वास आहे. त्याच्यामुळे ह्या थोडंसं ओल्ड स्कूल ऑफ थॉट्स आणि सायन्स या दोन्हीचा सायकॉलॉजी आणि इमोशनल बॅलन्स ठेवून जर सेवा केली तर माझा विश्वास आहे हे 5चे 50 सेंटर्स व्हायला फारसा उशीर लागणार नाही. पुन्हा एकदा तुमच्या ह्या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन कामटे कुटुंबाचं मनापासून कौतुक करते की आपण तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या वतीने जात आहे. याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.